राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष बायखळ्याचे सचिन कुर्मी यांच्या हत्येला आता 6 महिने उलटत आहेत। अजूनही जे मुख्य आरोपी आहेत त्याला पकडलेलं नाही आणि त्यामुळे त्यांचं संपूर्ण कुटुंब जे आहे ते सध्या बायखळ्यामध्ये उपोषणाला बसल्याचं पाहायला मिळतंय। आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे। पोलिसांकडून आमच्यावर दबाव येतोय, आमचं आंदोलन मागे घ्या अशा पद्धतीचा आमच्यावर दबाव येतोय असं या संपूर्ण कुटुंबाचं म्हणणं आहे। कुटुंबाच्या वतीनं काही गंभीर आरोप देखील करण्यात आलेले आहेत। हे पाहतोय आपण बायखळ्यातले सध्याचं चित्र आहे। या ठिकाणी सचिन कुर्मींचे पोस्टर्स लावण्यात आलेले आहेत। यासोबतच मुख्य आरोपीचा आका कोण, आकाचा आशीर्वाद कुणाला, आकाची भागीदारी कुणासोबत आहे असे अनेक प्रश्न उपस्थित करणारे फ्लेक्स देखील या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। सचिन कुर्मींची मुलगी, त्यांची पत्नी स्वतः या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांचं कुटुंब संपूर्ण या ठिकाणी, मुलगा देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। सचिन कुर्मींचे भाऊ देखील आहेत आणि काही डॉक्युमेंट्स आणि काही फोटोज त्यांच्याकडे आहेत। ते नेमके काय आहेत या संदर्भात आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। त्यांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेणार आहोत। साधारणपणे 6 महिने हत्येला झालेले आहेत। अजूनही आरोपी, मुख्य आरोपी जो आहे तो पकडलेला नाहीये। कोण मुख्य आरोपी आहे, कुणावर तुमचा संशय आहे आणि उपोषण 2 दिवस झालं तुम्ही करताय, काय या उपोषणाच्या दरम्यान प्रशासनाकडून तुम्हाला मदत मिळाली? अजून तर काहीच नाही। 2 दिवस झाले कोणी आम्हाला काहीच विचारायला आले नाही। फक्त पोलीसवाले आहेत जे आम्हाला दबाव टाकतायत की उठा इथून आणि ह्याचे जे मुख्य आरोपी आहेत ते आहे विजय बुवा कुलकर्णी, तो आहे ह्याच्यात मुख्य आरोपी आणि त्याचा जो आका आहे आशिष शेलार आणि यशवंत जाधव ते त्याला सपोर्ट करत आहे। म्हणून आम्हाला काहीच सपोर्ट भेटत नाही आहे। कुठल्याही क्राईमने, कुठल्याही पोलिसने काहीच सपोर्ट भेटत नाही आहे। खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष सचिन कुर्मी होते, तरी देखील म्हणजे पक्षाशी, एका सत्ताधारी पक्षाशी संबंधित पदाधिकाऱ्याच्या बाबतीत असा अनुभव येतोय। असं का होत असावं, काय कारण तुम्हाला जाणवतं? मी आपल्यासमोर पुरावे म्हणजे फोटो संदर्भ दाखवतो। ह्याच्यामध्ये या हत्येचा तपास होणार नाही हे सिद्ध झालेलं आहे। कारण एवढे गडगंज आका जर यांच्या पाठीशी असतील तर सचिन कुर्मी हा एकदम सामान्य काय, त्याच्यापेक्षा सामान्य माणसाला पण न्याय मिळू शकत। आता तुझ्या हातात एक पत्र आहे, काय नेमकं हे डॉक्युमेंट आणि याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे, काय याच्यामध्ये गोष्टी सांगण्यात आल्या? ही माझ्या पप्पांची पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे। किती निर्गुणपणे माझ्या पप्पांची हत्या केली आहे ते यात एकदम सिद्ध करण्यात आले आहेत। काय काय गोष्टी त्याच्यामध्ये नमूद आहेत? याच्यामध्ये छातीमध्ये रक्त जे साकाळलं आहे ते 1.25 लिटरच्या वरती रक्त आहे। त्याची श्वास नलिका कापली। विशेष म्हणजे त्याचे मेंदूचे 3 भाग केले आणि जेवढे पोटामध्ये अवयव आहेत त्याचे हत्यारे एवढ्या आतमध्ये बेकार तऱ्हेने केलं ना, तुकडे केलेत। एवढी क्रूर आणि भयंकर हत्या आज तकात मुंबईमध्ये कधीच झाली नाही। ज्या 22 ज्या गोष्टी आहेत ते तुमच्या समोर आहेत आणि एवढं म्हणजे डोकं म्हणजे बधीर करून टाकणारी गोष्ट आहे की अशी हत्या एखाद्याची होते आणि तरी पण गृह खातं शांत आहे, पोलीस खातं शांत आहे आणि यांचे आरोपी पकडले जात नाही। हे मोठी दुर्दैवी गोष्ट आहे। तुम्ही सातत्यानं अजित पवारांची भेट घेताय। अजित पवार तुमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत राष्ट्रवादीचे, काय तुम्हाला त्यांना आश्वासन दिलं होतं आणि ज्यावेळेस तुमच्या भेटी झाल्या त्यावेळेस मुख्य आरोपीच्या अटकेबाबत तुम्हाला काय सांगितलं? हम अजित पवार दादा से हम लोगों ने बहुत बार अजित दादा से हम लोगों ने भेंट लिया। अजित दादा ने बोला, मतलब उन्होंने बहुत आश्वासन दिया, उन्होंने अपने तरफ से बहुत कोशिश भी की, लेकिन ये आकाओं की वजह से, आकाओं मतलब आशीष शेलार, यशवंत जाधव, इन लोग की वजह से मुख्य आरोपी अटैक नहीं हो रहा है। और हम लोग का मांगना यही है कि जल्दी से जल्दी उस पर अटैक किया जाए और हम लोगों की बातों पे ध्यान दिया जाए। और ये जो आकाएँ हैं, इन लोग का आकाओं का जो राज है ये राज ख़त्म किया जाए, जिससे हम सामान्य लोगों को न्याय मिल सके। हमारे पति का इतना निर्गुण हत्या किया गया जिसको मैं पोस्टमार्टम में देख भी नहीं सकती हूँ, उस पर ध्यान दिया जाए। उसको गृह मंत्री का सो रहे हैं, हमको उठाने की ज़रूरत है उनको, वो देखे, उनके पास सब चीज़, हमारा सब प्रूफ है, सब चीज़ है, लेकिन वो मुख्य आरोपी जो उसको क्यों नहीं अटैक कर रहे हैं, उसको क्यों नहीं पकड़ रहे हैं? खरं तर तुम्ही सत्ताधारी पक्षातल्या महत्त्वाच्या लोकांवर आरोप करताय, त्याच्यामध्ये स्वतः मंत्री आशिष शेलार आहेत, यशवंत जाधव जे एक पक्षाचे महत्त्वाचे नेते देखील आहेत, त्यांच्यावर तुम्ही काय आरोप करताय? तुमच्याकडे असे काय पुरावे आहेत की त्यांच्यावर तुम्ही आरोप? नाही, आम्ही आरोप करत नाही आहेत, आपल्या समोर पुरावे आहेत। कारण जितेंद्र राऊत, विजयबुवा कुलकर्णी हे त्यांचे उजवा हात आहे, आशिष शेलारांचे उजवा हात आहेत। याचे पुरावे आहेत आमच्याकडे, पुरावे नाहीत असं नाही आहे। कारण जे समोर आहे तुमच्या समोर ते आम्ही दाखवतोय। कारण हे बघा किती जवळचं आहे। आता तुम्ही सांगा आम्हाला न्याय कसा मिळणार? मुख्यमंत्र्याचा पण आशीर्वाद घेत आहेत। हे बघा
कारण कुलाबा ते मी त्या दिवशी म्हणाला कुलाबा ते बोरोलीपर्यंत जेवढे प्रोजेक्ट चालू आहेत त्याच्यावरती ही माथाडी संघटना आहे ना, ही त्याचा सचिव जो आहे विजयबुवा कुलकर्णी हा सर्व हँडल करतो. त्याच्यामध्ये जितेंद्र राऊत जे आहेत अध्यक्ष आहेत माथाडी कामगारांचे ते हँडल करतात. आम्हाला न्याय मिळूच शकणार नाही आणि गृहमंत्री आमच्याकडे लक्ष देणारच नाही. तुम्ही गृहमंत्र्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला का? आणि तुम्ही हे जे फोटो दाखवता याच्यामध्ये आरोपींचा फोटो आहे का? ज्यांना खून केला त्यांचे फोटो आहेत याच्यामध्ये? कोण आहेत? हे बघा, हा विजयबुवा कुलकर्णी, हे आशिष शेलार. इथे पण बघा विजयबुवा कुलकर्णी, आशिष शेलार, हे बघा आहे समोर. आणि याच्यामध्ये असे अनेक कितीतरी फोटो आहेत, समजलं. आम्ही यामिनी जाधव जे म्हटलंय ते बघा, हा दिलीप वागसकर अटक आरोपी, याला मोका लागलाय पण हा मोकाट आहे. हे बघा, इथे बघा, इकडे बघा, हे जे पुरावे आहेत ना. परत आम्ही यामिनी जाधव वगैरे जे म्हणतोय ना, हा बघा, हा गोविंद, यांनी मोबाईल वगैरे पुरवले ना आणि ज्याला कल्याणवर अटक केलं ना, हा यादव, गोविंद यादव. हे फक्त आम्हाला आत्तापर्यंत आहे ना क्राईमवाले आम्हाला साथ देत होते, परंतु अचानक काय झालं की आम्हाला मिळालेल्या चार्जशीटमध्ये ना विसंगती आहे ही दिसून आली. आपण पाहतोय अतिशय गंभीर स्वरूपाचे आरोप सध्या कुर्मी कुटुंबियांच्या वतीने केले जात आहेत. त्यांच्यासोबत एक सामाजिक कार्यकर्ते देखील इथं आंदोलनाला बसलेले आहेत. आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये आशिष शेलारांचा, जितेंद्र राऊत यासोबतच विजयबुवा कुलकर्णी अशा मंडळींचा हात आहे असं या स्पष्टपणे या सगळ्या लोकांचं म्हणणं आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्ट देखील त्यांना एबीपी माझाशी बोलताना दाखवलेला आहे. अतिशय घृणास्पदरित्या ही हत्या केली आहे असंही त्यांचं म्हणणं आहे. आता या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलीस प्रशासन काय निर्णय घेत आहे किंवा काय कारवाई करते हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. कारण 6 महिने झालेत, अजूनही या संपूर्ण प्रकरणी ज्या पद्धतीनं आरोपींना अटक होणं अपेक्षित होतं, मुख्य आरोपीला अटक होणं अपेक्षित होतं, ते झालेलं नाही आहे. कॅमेरामन विजय देसाईसह निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.